मेळघाटात भवाई पूजा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात आहे। पाऊस पडला की नवनिर्मितीला सुरुवात होते। या दरम्यान येणारी भवाई पूजा म्हणजे नवनिर्माण आणि हा दिवस मेळघाटातील लोकांचा नववर्षाचा पहिला दिवस। गावातील खेडा मुठवा येथे बियाणांचे पूजन होते, बासाच्या काठीचे पूजन होते। लहान मुले मोठी माणसे एकत्र येतात, शेती कामाची मजुरी ठरवली जाते, वर्षभराची परिस्थिती कशी असेल, गावगाडा कसा चालवावा याबाबत चर्चा केली जाते। घरात गोड शेवड्या खाल्ल्या जातात, बाशाच्या पेरातून एकमेकाला घासून अग्नी निर्माण केला जातो। प्रत्येक घरी यातून हा अग्नी नेऊन मग चुली पेटवल्या जातात, त्यावर स्वयंपाक केला जातो। लहान मुले काठीचा नांगर करतात, लहान मुले मोठ्या माणसाचे पात्र करत भूमकाने दिलेली सर्व पिकांची बीज पेरणी करतात। नव्या पिढीला या निमित्ताने शेतीचा संस्कार शिकवला जातो। भवाई पूजा निसर्ग पूजा यात जंगलाप्रती वृक्षाप्रती आदर व्यक्त केला जातो, त्याचे पूजन केले जाते। तर निमित्ताने रोप लागवडीचा विचार लोकांमध्ये रुजवायचा म्हणजे लोकांना या दिवसानिमित्त किंवा या दरम्यान आंबा, मोहा, बास, जांभूळ, आवळा ही रोपे देण्याचे नियोजन अंगारमुक्त जंगल अभियानातून केले जाते। लोकांनी ही रोपे शेतीच्या धुऱ्यावर लावावी, त्याची काळजी घ्यावी, पिकांबरोबर ही रोपे वाढवावी असे आवाहन वन विभागाने केले आहे। वनरक्षक चंद्रकांत थोटे यांनी याच्याही पुढे जात कासाईखेडा गावाच्या भवाई पूजेत एक नवा विचार, नवी कृती लोकांच्या मनात रुजवली। मागील काही दिवसापासून वनरक्षक थोटे यांच्या मनात विचार आला की आपणही आपल्या जंगलातील झाडांचे बियांचे पूजन गावाच्या भवाई पूजेत करावे आणि त्यांनी वनमजुरांच्या सहाय्याने बीज संकलनाची सुरुवात केली। मोहा, जांभूळ, चारोळी, आंबा, कडाई, आजन, कडुनिंब, बोर, आवळा, चिंच अशा महत्त्वाच्या प्रजाती बिया गोळा केल्या। वनरक्षक थोटे यांनी या सर्व बिया पूजेत ठेवल्या। गाव पंचायत प्रमुख भूमका, पड्यार गावकरी हे आश्चर्यचकित झाले। त्यांनी या बियांचे पूजन केले। शेतीच्या बियाणांची पूजा तर आपण करतोच, झाडांच्या बियांचीही पूजा केली पाहिजे, त्यातून नवे जंगल निर्माण होते। ही जंगले आपला जगण्याचा आधार आहेत। हा विचार भवाई पूजेनिमित्त रुजविला जात आहे। कोहाना, सोसोखेडा, कंजोली, धारणमहू, मोथाखेडा अशा विविध गावात नुकतीच भवाई पूजा संपन्न झाली आहे। नमस्कार, मी धनंजय सायरे। अंगारमुक्त जंगल स्पर्धा 2021 याचं मी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहतो। हा उपक्रम मेळघाट टायगर प्रोजेक्ट आणि मेळघाट प्रादेशिक वन विभाग याच्या मार्फत हा कार्यक्रम राबवला जात आहे। हा उपक्रम आता शेवटच्या टप्प्यात आहे। याच्यामध्ये एकूण 8 कामं आपण करणार होतो। तर 7 नंबरचा जो मुद्दा आहे की भवाई पूजा, याच्यामध्ये शेतकऱ्यांनी बांधावर वृक्ष लागवड करणे, शेतकऱ्यांची सामूहिक यादी तयार करणे, तसेच ग्रामपंचायतचे ठराव घेणे हे सगळं अपेक्षित होतं आणि या मुद्द्याला 10 गुण होते। जवळपास 106 गावांची यादी आणि ठराव आपल्याला प्राप्त झाले आहे भवाई पूजेनिमित्त। तसेच काही गावांमध्ये विशेष उपक्रम पण झालेला आहे। कसाईखेडा हे एक गाव आहे, इथे असा उपक्रम झाला की शेतकरी त्यांच्या बियाण्यांची पूजा करतात। पूजा करून पेरणीला सुरुवात होते, म्हणजे हा दिवस नववर्ष म्हणूनही साजरा करतात। या दिवसापासून सुरुवात होते नव्या वर्षाची। तर याच्यामध्ये इथले जे वनरक्षक होते त्यांनी जवळजवळ 7-8 प्रकारच्या झाडांच्या बिया जमा केलेल्या होत्या। त्याच्यामध्ये चारोळी, बोर, मोहा, आंबा, जांभूळ असे विविध रोपांची बी त्यांनी जमा केली होती। त्याची पण पूजा या भवाई पूजेमध्ये त्या गावाने केली। फार सुंदर उपक्रम, कारण जंगल ही एक प्रकारचं वनस्पतीचं भांडार आहे, तिथेही एक नवनिर्मिती होत असते। त्याच्यामुळं हा उपक्रम फार सुंदररित्या काही गावांनी केलेला आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।